अबूला सन्मानित करायचा आहे। यावर्षी अनेक ठिकाणी मॅन ऑफ द मॅनकरी ठरलेला अबू पुन्हा एकदा आजच्या या मॅचमध्ये आपल्याला दिसतोय की ज्याला सन्मानित करणार आहेत स्वतः राजनजी नाईक यांच्या शुभ हस्ते मंडळाच्या वतीने एक फोर्स कंपनीचं ते टी शर्ट भव्य दिव्य आणि सन्मान चिन्ह असं मॅन ऑफ द मॅचचं हे स्वरूप आहे। अबू अभिनंदन आणि पुढील वाटचाली शुभेच्छा। राजेंद्र नाईक आपल्याला सुद्धा धन्यवाद देतो। हे सगळे स्पॉन्सर फोर्सनीच केलेले आहेत, त्यांना सुद्धा मी धन्यवाद देतो, वारंवार धन्यवाद देतोय, कारण अतिशय सुसज्ज आकर्षक असं सुंदर असं टी शर्ट स्वतः त्यांनीच स्पॉन्सर केलेलं आहे, त्यांना सुद्धा मी धन्यवाद देतोय मंडळाच्या वतीने, खेळाडूंच्या वतीने आणि आम्हा सगळ्यांच्या वतीने। आणि पुन्हा एकदा मी घेऊन जातोय एक अशी अतितटीची लढत सुरू होत आहे मैदानावर यासिन सरांकडे। धन्यवाद सर। आपण जर पाहिलं तर आरसी थळ वर्सेस परी 11 दिगोडी यांच्यामध्ये सेकंड सामना पाहावयास मिळतोय। नक्कीच बॉलरनं बीट केलंय, पहिला चेंडू चांगल्या पद्धतीने टाकला होता, टप्पा पडल्यानंतर काहीसा उसळी प्राप्त केली आणि नक्कीच एका धावानं श्री गणेशा केला जातोय परी 11 दिघोडी संघाकडून। नक्कीच एक धाव धावफलकावर जरूर लागली गेले। फलंदाज आहे साहिल आणि सागर, साहिल खांबे आणि सागर पाटील। सलामीची जोडी मैदानात जरूर आले आणि आता मात्र ती मोठी किमयात मोठं धावफलक उभारण्याच्या मनस्थितीने या मैदानात उतरलेली आहे, कारण इथून जो संघ जिंकेल तो नक्कीच पारितोषिकाच्या दिशेने वाटचाल करणारा संघ असेल। पुढला चेंडू श्रेयस पत्रे, चांगला चेंडू खोलात टाकण्याचा प्रयत्न आणि आपल्याच फॉलो थ्रू मध्ये फील्ड केला जातोय। अप्रतिम चेंडूची सांगता, निर्धाव चेंडूची सांगता इथे मात्र पाहावयास मिळते श्रेयसच्या माध्यमातून। सागर सामोरा जाईल श्रेयस याला। आता मात्र पुन्हा एकदा ऑफ स्टंपवर शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, मात्र गोलंदाजाने युक्तिवाद केला, फलंदाजाला चकवून ठेवण्यात यश आलंय आणि निश्चितरित्या आपण जर पाहायला गेलो तर पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची सांगता केली जाते। पुढला चेंडू श्रेयसच्या माध्यमातून, चांगला चेंडू जोरदार अपील केला, मात्र पंचांनी फेटाळून लावलाय आणि बॅट एजच्या माध्यमातून एका धावेची भर, निश्चितरित्या डिक्लेअर झोन मध्ये चेंडू निघून गेलाय बॅटची कडा घेऊन आणि एका धावेची क्षमस्व लेग बाईटच्या माध्यमातून एका धावेची भर धावफलकात जरूर मिळते। धावफलक येऊन पोहोचतोय तो 2 धावा। पहिलं षटक प्रगतीपथावर असताना आरसी थळ वर्सेस परी 11 दिघोडी यांच्यात हा सामना रंगतोय। चांगला चेंडू, पुन्हा एकदा सागर याला बीट जकडून साखळ दांडात बांधून ठेवण्याचं काम जरूर केलं जातंय। कुठेतरी आक्रमक पवित्रा घेऊन आलेला सागरला आता मात्र निश्चित गार पडून राहावं लागतंय। आता मात्र श्रेयसच्या गोलंदाजीवर कशा प्रकारे एखादा मोठा फटका खेळण्यात सामर्थ्य जडेल का, म्हटल्याप्रमाणे चेंडू आली अंगावर आणि घेतली शिंगावर, चेंडू गेलाय सीमारेखा पार, यश षटकार। धावफलक आहे तो 8 धावा। एक चांगली गोलंदाजी करत असताना एक आक्रमक फटका पाहावयास जरूर मिळालाय आणि या षटकाराच्या मदतीने धावफलक येऊन पोहोचलाय तो 8 धावा पहिल्या षटकाच्या सांगतेनंतर। मित्रांनो, महाराष्ट्राचं एक महत्वाचं लोकनृत्य म्हणतात कोळी गीत। कोळी गीताच्या माध्यमातून अनेक जणांना मित्रांनो अहिराणी, प्रत्येक भाषेचं एक वैशिष्ट्य असतं, जसं की मगाशी जे डीजे मास्टरनी गाणं लावलं होतं देख तुने बायको, अहिराणी भाषेतलं सॉन्ग आहे, पण ते आपल्या महाराष्ट्रात अक्षरशः धुमाकूळ गाजवते। प्रत्येक कार्यक्रमामध्ये ते सॉन्ग वाजलं जातंय आणि त्याच्याच प्रकारचं कोळी गीत नक्कीच आपल्या कोकणी माणसाला एक आगळं वेगळं आणि एक महत्वाचं खिळवून ठेवणारं गोलंदाजीसाठी येतोय आर्यन खारकर। वैयक्तिक पहिलं
आणि संघासाठी दुसरा षटक घेऊन नक्कीच टप्पा पडल्यानंतर अतिरिक्त उसाळ प्राप्त केलाय आणि निर्धाव चेंडूची सांगता केली गेली. चांगला चेंडू इथे पाहावयास मिळतोय आर्यनच्या माध्यमातून. आर्यन खारकर मगाशी सुद्धा ती ज्या पहिल्या सामन्यात गोलंदाजी करत असताना वैयक्तिक 6 धावा खर्च केल्या होत्या. आपल्या संघासाठी एक महत्वाचं गोलंदाजीचं प्रदर्शन इथे पाहावयास मिळालं. एक छोटा खेळाडू म्हणावा लागेल, कारण आता तो इयत्ता 10वी मध्ये शिकत आहे. नक्कीच चांगली गोलंदाजीची छाप उमटवण्याचा प्रयत्न आणि आरसी थळ संघ एक नवोदित खेळाडूंना सामील करून घेण्याचा प्रयत्न करतोय. नक्कीच चांगली गोलंदाजी पुन्हा एकदा पाहावयास मिळते. एका धावेच्या मदतीने पुन्हा एकदा धावफलक आकार घेतोय. धावफलक येतोय तो 9 धावा. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना आर्यनच्या माध्यमातून आतापर्यंत ते 2 चेंडू गेले, ते अप्रतिम चेंडू टाकण्यात यश संपादन केलंय आणि साहिलला खिळवून ठेवलंय. नक्कीच साहिल एक मातब्बर खेळाडू आहे. जास्त वेळ त्याला निश्चित ठेवणं, गारठ ठेवणं कठीण असणार आहे, मात्र तो त्यात यशस्वी ठरतोय. आर्यन खारकर पुढला चेंडू घेऊन कणकेश्वर एंड कडून सज्ज होतोय. चांगला चेंडू, तितकाच जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न, मात्र काऊ कॉर्नरच्या दिशेने चेंडू फील्ड केला जातोय. एका धावेची भर मात्र पडते धावफलकामध्ये. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय, मात्र सागर रोखून धरतोय साहिल खांबे याला. नक्कीच एका धावेच्या मदतीने धावफलक आकार घेतोय. धावफलक येतोय तो 10 धावा. मित्रांनो, जर पाहायला गेलं तर विकेट्स राखून खेळत आहे, पण मोठी धावफलक उभारण्याची गरज असणार आहे या सामन्यामध्ये. पुढला चेंडू सामोर जाईल सागर पाटील. चांगला चेंडू, नक्कीच अपील केला होता, अपील पंचांनी फेटाळून लावलाय. मित्रांनो, एक विनंती करतोय, एका धावेची भर धावफलकात जरूर पडते. धावफलक येऊन पोहोचतोय तो 11 धावा. मित्रांनो, एक विनंती करतोय, कोणाला पेन ड्राईव्ह सापडला असेल तर समालोचना कक्षामध्ये आणून द्यायचं आहे. संदेश घरत यांचा आहे. चांगला चेंडू, टप्पा पडल्यानंतर साहिलला मात्र बीट केलंय. अप्रतिम चेंडू लेग बायच्या स्वरूपात पुन्हा एकदा एका धावेची भर मात्र पडते धावफलकामध्ये. धावफलक येऊन पोहोचतोय तो 12 धावा. आपण जर पाहायला गेलो तर मूर्ती लहान पण कीर्ती महान अशा प्रकारचं व्यक्तिमत्व इथे उपलब्ध आरसी थळ संघासाठी. शेवटचा चेंडू येणं अद्याप बाकी आणि या षटकामागे आतापर्यंत 4 धावा मात्र खर्च केल्या आहेत आर्यन खारकर यानं. चांगला चेंडू, नक्कीच चेंडू हवेमध्ये ट्रॅव्हल करतोय आणि सागर पाटीलला तंबूच्या आश्रयाला परतावं लागतंय. दरम्यान टपाटप कॅच पकडण्यात यश येतंय. डीजे गोलंदाज जो आता गोलंदाजी करत होता, अर्थात आर्यन खारकर, हा फक्त 10वी मध्ये आहे आणि प्रोफेशनल क्रिकेटमध्ये आपण पाहतोय त्याचं हे पहिलं वर्ष. आपण पाहतोय फक्त 1च धाव त्यांनी या षटकामध्ये खर्च केलेली आहे. कमालीचा गोलंदाज, फक्त 15 ते 16 वर्षाचा हा गोलंदाज. परंतु आरसी थल या संघाचे अर्थातच प्रकाश हाळेकाना यांना हे सर्व श्रेय जात आहे, कारण आपण पाहतोय ते बऱ्याच खेळाडूंना 12 धावा झालेल्या आहेत. 12 धावा झालेल्या आहेत. या ओव्हरला लेग बाईज होत्या ना, म्हणून ती एकच धाव आम्ही अनाउन्स केलेली आहे. तर 4 षटकांचा हा सामना. पवन कोंडाजी गोलंदाजी करण्यासाठी आलाय. आपण पाहताय संकेतजी, हा सुद्धा एक कमी वयोगटातील हा खेळाडू आहे, परंतु त्याच्याकडे जर आपण पाहिलं तर असं वाटणारच नाही की हा नवखा खेळाडू आहे, कारण त्याचा असलेला पेस, त्याच्याकडे असलेला चेंडू आत बाहेर करण्याची कला आणि त्याचप्रमाणे त्याचा फॉलो थ्रू आणि मोठ्या मोठ्या फलंदाजांना अगदी मोठ्या धावसंख्येपासून किंवा मोठ्या फटक्यांपासून रोखण्याची असलेली क्षमता. आणि आपण पाहतोय पुन्हा एकदा परफेक्ट यॉर्कर आणि दांडी गोल.
आणि संकेतजी तुमचा शब्द आली अंगावर याच चित्रपटाचं हे गाणं आमचे DJ मास्टर नितीन यांनी ऐकवलंय. तर 4 षटकांचा सामना, पहिल्या षटकामध्ये 7 धावा, दुसऱ्या षटकामध्ये फक्त बॅटने आलेली 1 धाव. एकूण आपण पाहतोय धावसंख्या झालेली आहे ती 13. 4 षटकांमध्ये कमीत कमी किती धावा होतील असं मला वाटतंय संकेतजी? सर याच स्पीडनी जर धावफलक चालू राहिला तर 30-35 धावा धावफलकावर लागण्याची आशा आहे. मात्र मैदानात अजून सुद्धा साहिल आहे. जोपर्यंत साहिल आहे तोपर्यंत दिघोडी संघाच्या आशा पल्लवीत जरूर असणार आहेत. जर साहिल मैदानावर राहिला तर तो 40+ धावसंख्या निश्चितरित्या नेऊ शकतो. पुढला चेंडू पवन कोंडाजी घेऊन जातोय. चांगला चेंडू, नक्कीच मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. काऊ कॉर्नरच्या दिशेने फिल्डर मात्र आर्यन थोडासा बीट होतोय. टप्प्याचा अंदाज न येत आल्या कारणानं चेंडू गेलाय 1 बाउन्स सीमारेखा पार चौकारासाठी. जरूर लागलेत. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये तिसरं षटक प्रगतीपथावर असताना पवनच्या माध्यमातून 1 गडी जरूर गारद झाला आतापर्यंत आणि 3 चेंडून मागे 5 धावा खर्च केल्यात. पुढला चेंडू घेऊन जातोय कनकेश्वर एंड कडून. राजेशसाठी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू खाली क्षेत्ररक्षक जरूर आहे. क्षेत्ररक्षकाकडून चूक आणि राजेश मोहिते याला नक्कीच जीवनदान मिळतंय. मिसफील्डच्या माध्यमातून 2 धावा जरूर धावफलकावर वाढल्या जात आहेत. पुन्हा एकदा राजेशला मिळालेलं हे जीवनदान कशा प्रकारे सार्थ ठरवेल आणि आपल्या संघासाठी कितपत धावा गोळा करू शकेल हे जरी प्रश्नचिन्ह असलं तरी आता मात्र दोन्ही संघाचे खांदे म्हणजे दोन्ही परी 11 संघाचे आघाडीचे फलंदाज या मैदानावर उपस्थित असल्या कारणानं आपण जर पाहिलं तर धावफलक कुठेतरी आकार घेताना दिसतोय. धावफलक येतोय तो 19 धावा. मोठा फटका, चेंडू हवेत पुनश्च एकदा. आर्यनने मात्र अप्रतिम फिल्डिंगचा प्रदर्शन इथे पाहावयास मिळते. ज्या संघासाठी आर्यनने आपल्या संघासाठी जवळजवळ 5 धावा वाचवलेल्या आहेत मित्रांनो. एक अप्रतिम क्षेत्ररक्षण इथे जरूर पाहावयास मिळाले. त्याच्या माध्यमातून झेल टिपण्याचा प्रयत्न होता मात्र झेल न झाल्या कारणानं आपल्या संघासाठी कुठेतरी 5 धावा मोलाच्या धावा वाचवण्यात यश आले. पुढला चेंडू पवन कोंडाजी. पुन्हा एकदा चांगला चेंडू तितकाच चांगल्या पद्धतीने खेळून काढलाय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय. एका धावेच्या मदतीने पुन्हा एकदा धावफलक आकार घेतोय. धावफलक येऊन पोहोचतोय तो 21 धावा. तिसऱ्या षटकाच्या सांगतेनंतर धावफलकावर 21 धावा लागल्यात आणि शेवटचं आणि अंतिम षटक कसं असणार आहे हे सांगण्यासाठी पुन्हा एकदा आमंत्रित करतो यासिन सर यांना. संकेत जी देखिए, पहले ओवर में 7 रन और दूसरे ओवर में 4 रन, सॉरी पहले ओवर में 8 रन, दूसरे ओवर में 4 रन और तीसरे ओवर में 9 रन. और हम सुबह से कह रहे हैं कि बल्लेबाजों के लिए नंदनवन, और हमारी बातों को पूरी तरीके से खारिज कर दिया है, जुटलाया है इन गेंदबाजों ने. गेंदबाज ये बताते हुए कि यहाँ पे गेंदबाजी अच्छी हो सकती है, ये विकेट बहुत ही अच्छा प्रिपेयर किया है और कमाल का विकेट यहाँ पे हमारे लिए भी मुहैया करवाया है और इस विकेट का किस तरह से इस्तेमाल किया जाता है ये बताते हुए, इसका प्रदर्शन करते हुए नए गेंदबाज मंदार मात्रे. फुल टॉस करने की गलती नहीं कर सकते. साहिल खान मैंने आओ देखा ना ताओ, काउ कॉर्नर के ऊपर से खेल दिया गेंद सीमा रेखा के बाहर. 6 रन. की सहायता से रनों की संख्या एक हाई जंप लगाती हुई 26 रन. जी हां, इस मरतबा खड़े खड़े जोरदार प्रहार करने की कोशिश कर रहे थे, अपने घुटने के बल नीचे गए थे मगर गेंद ने बल्ले का टॉपेज लिया और गेंद मिड विकेट की दिशा में ट्रैवल कर रही थी. 1 ही रन का इजाफा, 28 रन स्कोरबोर्ड पर लग चुके हैं. 28 रन ऑन स्कोरबोर्ड. अंतिम ओवर प्रगति पर 4 ओवर का यह मुकाबला स्ट्राइक एंड पर. राजेश मोहिते अपने अंदाज में यहां पे खेलने की कोशिश कर रहे थे, पूरी तरीके
से असफल रहे, मगर जैसे वैसे एक रन यहाँ पे चुरा लिया लेग बाय के रूप में। एक अतिरिक्त रन यहाँ पे मिलता हुआ, इस अतिरिक्त रन के साथ रनों की संख्या हो चुकी है 29 रन, 29 रन ऑन स्कोर बोर्ड। बल्लेबाजों को रोक के रखा है, थामे रखा है। जी हाँ, इस मरतबा देखिए बैकफुट पर तैयार थे, जैसे ही गेंद थोड़ी सी हाफ ट्रैकर थी, बैकफुट पर जाकर उसने बहुत ही खूबसूरती के साथ प्रहार किया और गेंद को खेल दिया फिर से एक बार सीमारेखा के बाहर। दर्शक दीर्घा में 6 रन। इसीलिए दोस्तों मैं अक्सर कहता हूं, क्रिकेट हो या मैदान, क्रिकेट का मैदान हो या जिंदगी का मैदान, जिंदगी जीना जिस तरीके से आसान नहीं होता, वैसे क्रिकेट खेलना भी आसान नहीं होता। क्रिकेट में ताकत से ज्यादा होशियारी और उसी के साथ टाइमिंग को बहुत ज्यादा महत्व है। जिंदगी जीना आसान नहीं होता, बिना संघर्ष कोई महान नहीं होता। जब तक न पड़े हथौड़ी की चोट तब तक पत्थर भी भगवान नहीं होता। और इस मरतबा समित्र के हाथों में एक आसान सा कैच और साहिल मैदान से बाहर। लिखे जो खत तुझे वो तेरी याद में हजारों रंग के। सकाळपासून आत्तापर्यंत जे क्रिकेट मायबाप रसिक जागा सोडलेली नाही आहे, त्या सगळ्यांना मी आम्हा समालोचकांच्या वतीने तसेच मंडळाच्या वतीने मनपूर्वक धन्यवाद देतो। कारण या स्पर्धेचं खरं वैशिष्ट्य म्हणजे आपली उपस्थिती आणि आपण हात म्हणून खऱ्या अर्थाने ह्या स्पर्धेला रंग चढतोय। कारण प्रेक्षक नसतील तर या स्पर्धेला मजा नाही आहे। धन्यवाद देतोय। स्पर्धा अशीच पुढे चालू राहणार आहे। प्रत्येक मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी याला जो टी शर्ट देऊन खऱ्या अर्थाने सन्मानित केलं जातं आहे। एक आकर्षक सुंदर असा टी शर्ट फोर्स कंपनीचं। ते टी शर्ट ज्या कंपनीने दिलेले आहे त्या कंपनीमार्फत सन्माननीय श्रीयुत प्रसाद खांबल साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत एक प्रतिनिधी स्वरूपात। मी विनंती करतोय, कारण मंडळाच्या वतीने त्यांचा सन्मान करणं हे परम कर्तव्य आहे आणि ते सन्मान करण्यासाठी मी रवींद्रजी म्हात्रे यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण फोर्स टी शर्ट कंपनीचे प्रतिनिधी या ठिकाणी उपस्थित आहेत श्रीयुत प्रसादजी खांबल साहेब यांचं या ठिकाणी सन्मानित केलं जातं आहे, सन्मान केला जातोय। कारण हे टी शर्ट मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरणाऱ्या खेळाडूला तसेच अंपायर्सना सुद्धा देण्यात आलेले आहेत। एक आकर्षक सुंदर असे हे टी शर्ट त्यांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय आणि धन्यवाद देतोय मंडळाच्या वतीने, खेळाडूंच्या वतीने त्या कंपनीला, त्या संघ मालकाला, त्या कंपनीच्या मालकाला आणि संपूर्ण त्यांच्या टीमला धन्यवाद। आणि सन्मानित केलं गेलेलं आहे श्रीयुत रवींद्रजी म्हात्रे यांच्या शुभ हस्ते। ओव्हर टू यासिन सर। धन्यवाद प्रसादजी। आपण पाहतोय अशाच प्रकारची दिलदार आणि दानशूर व्यक्तींमुळेच टेनिस क्रिकेट आज फार मोठ्या उंचीवरती आपल्याला पाहायला मिळते। अजितदादा असतील किंवा हे प्रसाद भाऊ असतील, कारण आज खऱ्या अर्थानं संकेत टेनिस क्रिकेटला सुगीचे दिवस आलेले आहेत। कारण एक वेळ अशी होती की आपल्याकडे टी शर्ट नसायचं, आपल्याकडे ट्रॅक नसायचा, आपल्याकडे शूज पण नसायचे, किंबहुना कॅपसुद्धा नसायची। त्यावेळेस स्लीपरवर किंवा विदाऊट स्लीपरवर लोक क्रिकेट खेळायची,
आणि जास्त करून हाफ पॅन्टवर खेळायची, कारण त्यावेळेस गरिबी होती, कारण क्रिकेटमध्ये पैसा नव्हता, स्पेशली टेनिस क्रिकेटमध्ये. इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये सुद्धा यावेळेस मात्र एक मोठा फटका येतोय. संमित्रच्या बॅटमधून षटकार. वेळेस सुद्धा त्या संघाला देण्यासाठी BCCI कडे पैसे नव्हते, म्हणून भारताची ज्ञान सम्राज्ञी लता मंगेशकर यांचा एक शो करण्यात आला आणि त्यामध्ये 15 लाख रुपये जमवण्यात आले आणि प्रत्येक खेळाडूला 1-1 लाख रुपये त्यावेळेस देण्यात आले होते. विचार करा, अशी परिस्थिती होती. परंतु आज मात्र क्रिकेट बदलले. BCCI संपूर्ण विश्वामध्ये एक सर्वात मोठी संस्था आज आपण पाहतोय. तर हे भारताचं आणि आपल्या भारतीय क्रिकेटवीरांचं आणि त्याच्या मागे असलेलं, अर्थात पडद्यामागे जे मैनेजर आहेत, मैनेजमेंट आहे, त्यांचं एक यश है. तो चलिए दोस्तों, मैदान में चलते हैं जहां पे 3 गेंदें हो चुकी हैं, 7 रन स्कोरबोर्ड पर मुझे नजर आ रहे हैं. गेंदबाज सूरज खांबे. आहा, तेज तर्रार रफ्तार से भरी हुई ये गेंद थी. प्रमुख अस्त्र जिसे कहते हैं यॉर्कर. इसीलिए दोस्तों अक्सर कहा जाता है कि सचिन, रमेश तेंदुलकर और क्रिकेट में यॉर्कर, इनका कोई जवाब नहीं है. कमाल का ये गेंद हमें देखने को मिला. लगातार बाएं हाथ के बल्लेबाज संमित्र को 2 गेंदें बिंदी करना अपने आप एक बहुत बड़ी बात मैं कहूंगा, क्योंकि संमित्र एक बहुत ही शानदार बल्लेबाज है. नजाकतता और आक्रामकता, इसका बेजोड़ मिलाप यानी संमित्र. जी हाँ, इस मतलब फिर से एक बार अच्छी गेंद और बीचों बीच पकड़े गए पगबदा के रूप में ये पहला झटका लगता हुआ RC ग्रुप थल को. हमारे डीजे मास्टर आज सुबह से बहुत ही खूबसूरत गानों की महफिल यहाँ पे सजाते हुए, रंग दे बसंती फिल्म का यहाँ पे गाना डीजे मास्टर नितिन ने सुनाया. रनों की संख्या 7 रन 1 विकेट के नुकसान पर 37 रन 37 रन यहाँ पे बनाने हैं. उसके मुकाबले में गेंदबाजी करते हुए गेंदबाज सूरज ने काफ़ी हद तक प्रभावित किया है. एक छक्का जरूर आया, मगर 4 गेंदें इस तरह से डाली है, मात्र 1 रन खर्च किया है और उसी बल्लेबाज को चलता किया है. हमारे हालांकि गांव के भाषा में अक्सर कहा जाता है, जिस बल्लेबाज ने छक्का लगाया और उसी बल्लेबाज को आउट किया, तो हमारा एक समालोचक कहता था प्रेम चोड़ा और हिसाब रोकड़ा. यहां पे हिसाब रोकड़ा किया है. 5 गेंदें हो चुकी है. सुशांत कांबले स्ट्राइक एंड पर आए हैं. सुशांत कांबले हालांकि 360 डिग्री, मगर ये देखिए सुशांत कांबले का करिश्मा. पहली गेंद मानो यहां पे पैवेलियन से ही सेट हो चुके हैं 6 रनों के लिए. ओवर की समाप्ति हो चुकी है. 13 रन स्कोरबोर्ड पर लग चुके हैं 1 विकेट के नुकसान पर 37 रनों के जवाब में. 4 ओवर में 37 रन यानी बहुत ही लो स्कोरिंग यहाँ पे हमें नजर आती हुई. मगर दोस्तों क्रिकेट अनोखा खेल है, इसमें कब कांटा बदलेगा, कब करवट बदलेगी और कब क्या होगा इसके बारे में बताना असंभव के करीब. नए गेंदबाज आए हैं मनोज कोहली. मनोज कोहली राइट आर्म ओवर द विकेट. पहली गेंद, जी हाँ, ओवर पिच गेंद थी. कारपेट के सहारे बहुत ही खूबसूरती के साथ सीधे बल्ले से खेला. लॉन्ग ऑफ की दिशा में सीधा फील्डर के हाथों में खेल गए थे और इसी वजह से मात्र 1 रन यहाँ पे मिलेगा. इस 1 रन के साथ रनों की संख्या 14 रन, 14 फॉर लॉस ऑफ 1 विकेट.
ये मैच आसानी के साथ जीत सकते हैं, मगर गेंदबाजी अगर सटीक निशाने पे हुई, सही लंबाई और सही दिशा में हुई और अतिरिक्त रन यहाँ पे नहीं खर्च किए तो जरूर ये मैच दिगोड़ी टीम भी जीत सकती है। मगर सुशांत के ऊपर किसी का प्रभाव नहीं, परफेक्ट यॉर्कर, मगर अपना हेलीकॉप्टर उन्होंने लैंड किया सीधा घर के छत पर। इसीलिए तो जाने जाते हैं, मैंने पहले ही कहा था ये इस खिलाड़ी के पास हर एक गेंद का जवाब है। चारों तरफ कोने कोने में छक्का लगाने की क्षमता, रिवर्स स्वीप हो या स्विच हिट हो, बिहाइंड द विकेट पल्लू स्कूप हो, हेलीकॉप्टर हो, हर तरह के शॉट खेलते हैं और बहुत ही मनोरंजित करने वाली बल्लेबाजी अक्सर उनके बल्ले से दिखाई देती है। इस छक्के की सहायता से रनों की संख्या छलांग लगाकर जा पहुंची है 20 रन। सोलह गेंदें बची है और मात्र 17 रनों की जरूरत। एक एक रन यहां पे बचाना होगा, एक एक गेंद यहां पे बिंदी करनी होगी, तब जाके यहां पे कुछ काम बनेगा। हालांकि नजदीकी फील्डर हम देख सकते हैं, नजदीकी रन बचाने के लिए एक भी फील्डर मौजूद नहीं है। मनोज कोहली फिर से एक बार सुशांत के लिए, जी हां, फिर से एक बार ऑफ स्टंप पर यॉर्क करने की कोशिश थी, काफी हद तक सफल रहे, मगर स्क्वायर लेग में कोई भी फील्डर मौजूद न होने के कारण एक रन लेने का दोनों भी बल्लेबाजों को मौका मिला। मैंने पहले ही कहा था अगर नजदीकी फील्डर आप एक रन बचाने के लिए नहीं रहोगे तो ये 16 रन किस तरह से बचाएंगे। जरूर ये देखना होगा, यहाँ पे उनके कैप्टन की कुछ रणनीति होगी, मगर एक एक रन बहुत ही कीमती है। बल्लेबाज अगर एक एक रन यहाँ पे बनाने की मानसिकता में होंगे, जी हाँ, मगर मानसिकता उनकी परख ली है और ये फ्लैट 6 पैरेलल 6 देखिए स्क्वायर लेग सीमा रेखा के बाहर। और इस छक्के की सहायता से 27 रन स्कोरबोर्ड पर। अब जीतने के लिए मात्र 10 रनों की जरूरत। मनोज कोहली फिर से एक बार, जी हां, बैकफुट पर जाकर इनसाइड आउट खोलने की कोशिश की थी, मगर देखा कि गेंद टप्पा खाने के बाद अंदर की तरफ आ रही है, उसे खेल दिया लॉन्ग ऑन की दिशा में। नागेश सिंह भी बहुत ही बड़े बल्लेबाज है, शानदार बल्लेबाजी करते हैं, लंबे अरसे का उनके पास अनुभव है और अनेक उन्होंने यादगार पारियां भी खेली है। आज फिर से एक बार देखिए अपने बल्ले का जौहर दिखाते हुए इस मर्तबा रिवर्स स्विच हिट खेलकर 6 रन बटोरे। हर तरह की गेंदबाजी करने का प्रयास किया, कभी यॉर्कर किया, कभी पैर पर निशाना किया, कभी स्लोअर वन किया, मगर हर गेंद का जवाब था बल्लेबाजों के पास में। और इसी वजह से मनोज कोहली अक्सर बहुत ही अच्छी गेंदबाजी करते हैं, कंजूस और किफायती गेंदबाजी करते हैं, मगर इस ओवर में 3 छक्के यहाँ पे बटोरे हैं। 2 रनों की जरूरत मात्र जीतने के लिए। बचे हुए 12 गेंदों में विक्रम थले राइट आर्म ओवर द विकेट। आहा, विक्रम थले फास्टर वन से शुरुआत करते हुए, हालांकि विक्रम थले लेग स्पिन गेंदबाजी बहुत ही बढ़िया करते हैं और बीच बीच में एक ऑफ स्पिन और उसी के साथ फास्टर वन, यॉर्कर, अलग अलग तरह की वर्सेटाइल गेंदबाजी करने के लिए माहिर। मगर एक लंबा अरसा गुजर गया है, विक्रम हालांकि गेंदबाजी करते हुए बहुत कम दिखाई देते हैं। जी हाँ, लगातार दूसरी गेंद यहाँ पे लेग स्टंप के बाहर, अंपायर जी का इशारा वाइड के रूप में 1 रन और उसी के साथ बाय के रूप में 1 रन। ये मैच जीत लिया है आरसी ग्रुप अर्थात राकेश चौहान ग्रुप थर्ड टीम ने और इस मैच के मैन ऑफ द मैच के हकदार है